नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं त्यासाठी पुन्हा एकदा भूमिपुत्र रस्त्यावर उतरलेला आहे. आज भिवंडीचे खासदार बाळामामा यांच्या पुढाकाराने आज भिवंडी या ठिकाणाहून थेट जासईपर्यंत कार रॅली काढण्यात आलेला आहे. या दिबा मानवंदना रॅली अशा पद्धतीनं ही रॅली आहे. पनवेलचे विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्त या ठिकाणी शिंदपाड्याच्या पुलाशेजारी जमलेले आहेत. त्यांच्या भावना आजच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. तर विवेकजी, स्वागत आहे. आज परत एकदा भूमिपुत्र रस्त्यावर उतरलेलं खरोखरच त्या मागच्या आंदोलनाची आठवण कुठेतरी आज येते. तर आजच्या या रॅलीच्या पार्श्वभूमीवर आपल्या दोन शब्दात काय भावना व्यक्त कराल? नक्कीच जिथपासून सुरुवात झाली होती ती संघर्षाची ठिणगी पडली आणि त्याचं रूपांतर आज वनव्यात झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण आजची परिस्थिती आपण जर पाहिली तर 20 सप्टेंबरला विमान उडणार आहे अशी कल्पना सरकारकडून जाहीर झाली आहे. 30 सप्टेंबरला यस. परंतु आतापर्यंत लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागेल अशी कोणतीही पार्श्वभूमी किंवा कोणताही सूतवाचक आतापर्यंत आपल्याला जाहीर करण्यात आलेलं नाही. ज्या लोकांनी इथल्या जमिनी दिल्या, ज्यांची गावं इथं उद्ध्वस्त झाली, त्या लोकांना विश्वासात न घेता इथल्या भूमिपुत्रांना डावलून अशा पद्धतीचं कटकारस्थान जर सरकारच्या माध्यमातून होत असेल तर हे सरकार इथल्या भूमिपुत्रांवर अन्याय करतं का, हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला या ठिकाणी उपस्थित करायचा आहे. आणि जोपर्यंत लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागत नाही तोपर्यंत इथला भूमिपुत्र समाज शांत बसणार नाही आणि एकही विमान या विमानतळावरून उडून देणार नाही. आज या ठिकाणी मी जाहीरपणे किरणजी, या ठिकाणी खरं म्हणजे ही जी सगळी तरुण मंडळी दिसते आणि हे रॅलीच्या स्वागतासाठी या ठिकाणी दिसत आहे, कशा रीतीने स्वागत केले जाणार आहे, काय तयारी आहे? मुळात लोकनेते दिबा पाटील नाव मिळावं म्हणून 4 वर्षापासून जे आंदोलन चालू आहेत त्या प्रत्येक आंदोलनामध्ये आगरी कोली कराडी संघर्ष सामाजिक संस्था कांद्याला कांदा लावून काम करत आहे आणि याच्या पुढे करत राहणार. आम्ही इथलं स्थानिक असल्यामुळे येणारे पाहुण्यांचं स्वागत करणं आमचं काम आहे. आम्ही इथे पाहुण्यांसाठी थंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि पुढे जेवणाची वगैरे व्यवस्था केलेली आहे. आणि नावाचं जो आता आंदोलन चालू आहे, मुद्दा असा आहे की नाव जर आम्हाला दिला नाही दिबा पाटील साहेबांचा तर मोठा संघर्ष अटल आहे. परत नावासोबत इथल्या येणाऱ्या प्रकल्पांमध्ये पण आम्हाला स्थान भेटलं पाहिजे, हा सुद्धा आमचा पुढचा मुद्दा आहे. नावाच्या नंतर आमचा तो सुद्धा मुद्दा आहे. पण सर्वप्रथम आता जर 30 तारखेला ओपनिंग होतंय तर 30 तारखेला नावाची सुद्धा घोषणा झाली पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. बरं प्रदीपजी, बोला आपली काय भावना आहे थोडक्यात? दादा, आपण जसं पाहिलं असेल की जसं दादांनी सांगितलं 30 तारखेला जर उद्घाटन होणार असेल तर नाव जे आहे ते देखील तुम्हाला स्पष्ट या ठिकाणी करावं लागेल. कारण तुम्ही ज्यावेळेस विमान टेक ऑफ कराल त्यावेळेस तुम्हाला ते कुठून तुम्ही टेक ऑफ करता हे तुम्हाला पब्लिकला दाखवावं लागेल. आणि ते दाखवत असताना जसं तुम्ही पाहिलं असेल साखळी आंदोलनापासून प्रामुख्याने जनसमुदाय या संघर्षामध्ये जोडला गेलेला आहे. आणि त्यानंतर आज हा जो मोर्चा आहे तो मानवंदना कार रॅलीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रचंड जनसमुदाय हा वाढत आहे कारण सरकार या ठिकाणी मी म्हणेन निकामी ठरत आहे. कारण तुम्ही वारंवार पब्लिकला या ठिकाणी रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडताय. त्याच्यामुळे या ठिकाणचे भूमिपुत्रांची ज्या भावना आहेत त्या आता तीव्र होताना दिसत आहेत. जर न जाणो 30 तारखेला यांनी या ठिकाणी उद्घाटन केलं आणि जर नावामध्ये काही चालढकलपणा केला तर या ठिकाणचा जो स्थानिक भूमिपुत्र जो आहे त्याच्या नावामध्ये प्रथमतः आग आहे. आणि ती आग जर या ठिकाणी या भूमिपुत्रांना जर या सरकारने ओकावं लागली तर त्याला सर्वस्वी जबाबदार हा या ठिकाणचा सरकारच असेल. कारण सरकार हे भारतामध्ये एकच आहे. त्याच्यामुळे आपल्याला 2 सरकारांना विनंती करण्याची गरज नाही आहे. विनंती आपण भरपूर केलेल्या आहेत. त्यांना या ठिकाणी सूचना देण्यात येते की या ठिकाणचा भूमिपुत्र हा पहिल्यासारखा दूध खुळा नाही आहे. या ठिकाणची जी आपण जर उपस्थिती पाहिली तर युवांची उपस्थिती या ठिकाणी जास्त आहे. आणि युवा अर्थातच त्यांच्यामध्ये अग्रेसिव्हपणा जास्त असतो. आणि जर त्या अग्रेसिव्हपणाचा कुठेतरी भारताला जर फटका बसला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे भारत सरकारच असेल. याची या ठिकाणी या सरकारला मी आठवण करून देतो. धन्यवाद. बरं, एक गोष्ट टेक्निकल आहे थोडीशी. विमानतळ सुरू होतं, अर्थातच विमानतळ सुरू होण्यापूर्वीच बुकिंग चालू होत असते याची आपल्याला माहिती असेल. म्हणजे किमान 1-2-3 महिन्या अगोदर आणि समजा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार आहे, अर्थातच मग या नव्या म्हणजे पहिल्या विमानातनं मी बुकिंग करावी. चला ठीक आहे, नावाची घोषणा नाही झाली तर आपली लोक निश्चितच आंदोलन करतील. परंतु आता तशी कुठे बुकिंग सुरू आहे का? म्हणजे इतर कोणतरी असतील ना जी बुकिंग करत असेल की बाबा ह्या विमानाचं पहिले तिकीट मला यायचं. तुम्ही असं ऐकलेलं आहे का? आतापर्यंत तरी आमच्या ऐकवात अशा पद्धतीचा कोणताच विचार आलेला नाहीये. बुकिंग सुरू नाही तरी विमानतळ सुरू होतं असं म्हणता येऊ शकेल मग? जेव्हा उद्घाटन होईल त्याच्यानंतरच बुकिंग सुरू होईल असं मला तरी वाटतं. बरं, माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे अशी मी चर्चा ऐकलेली आहे की अगोदर या ठिकाणी म्हणजे फुल्ली ऑपरेशनल नसणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ प्रवासी वाहतूक सुरू होणार नाही, त्याच्या अगोदर माल वाहतूक म्हणजे कार्गो वगैरे विमान सेवा असं बोललं जातं. याच्याविषयी तुम्हाला प्रकल्पग्रस्त म्हणून जवळ
सतत नोकरीच्या संदर्भात देखील तुम्ही लोक म्हणजे तिथे आहेत, म्हणजे तिथे तशा पद्धतीची भरती देखील चालू असेल, मग अशा वेळेला कशा पद्धतीची सेवा सुरू आहे, कशा पद्धतीची विमान सेवा सुरू होणार याच्याविषयी काय माहिती आहे का आपल्याला? 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पाहणी दौरा केला होता. त्या दौऱ्यामध्ये आम्ही सुद्धा तिथे गेलो होतो. विमानतळाचं काम फक्त 25 ते 30% झालेलं आहे. एका टर्मिनलचंच काम चालू आहे, फक्त उद्घाटन करायचं त्यांना, बाकी जवळजवळ 70% काम बाकी आहे. आता सुद्धा आपण इथनं बघितलं ना तर तुम्हाला पूर्ण आता विमान सेवा संपूर्ण होऊ शकेल असं वाटतं? नाही संपूर्ण एक टर्मिनल चालू करतात, फक्त ओपनिंग करायचं येतं ना एक टर्मिनलचा. एवढा काम अजून कंप्लीट झालेलं नाही. 2 महिन्याभरापूर्वी आम्ही पाहणी केली होती, फक्त कामच बाकी होतं, अजून कामच झालं नव्हतं. आता पण झालंय का नाही माहिती नाही, पण त्यांना 30 सप्टेंबरला ओपनिंग करायचं. सरकार एवढा रोष म्हणजे ओढावून घेईल स्वतःच्या नाव यासाठी असं तुम्हाला वाटतं? म्हणजे 30 सप्टेंबर जर डेडलाईन असेल, अर्थातच त्याविषयी सोशल मीडिया म्हणा किंवा वृत्तवाहिन्या म्हणा याच्यामध्ये बातम्या येतात की 30 सप्टेंबरला विमान सेवा सुरू होणार आहे, मग कदाचित ती वेगळी सुरू करतील आणि त्याच्यानंतर दिव्या पाटलांचं नाव देऊ असं म्हणू शकतील का? मुळात आपली भूमिका तर ठाम आहे. कुठली सेवा सुरू होते, उद्घाटन करा, काही करा, उद्घाटनाच्या अगोदर आपल्याला नाव पाहिजे, ही ठाम भूमिका आहे.